कायदा ही गोष्टच राहिली नाही साहेब. तिथं कायद्याचं राज्यच राहिलं नाही. हे टोळ्या झाल्या साहेब, टोळे. आणि याचे प्रचंड मोठे पैसे झाले. वेगळ्या वेगळ्या कारणातून वेगळे पैसे येतात. त्याला त्याचे कुणाचं काही तिथं हीच राहिलं नाही. आणि मग ह्याचं स्वरूप कशावर पचवायचं? जातीवर. कोण जातीवाद करतंय? जे माणसं निष्क्रिय असतात ते लोक जातीवाद करतात. सगळ्याच जातीला त्रास आहे ना, असं कोणत्या जातीला त्रास नाही. जर जातीवादच असताना मुंडे साहेबांना निवडून येता आला असता का लोकसभेला 2009ला? अहो, मराठा समाज 35-40% मतं द्यायचं मुंडे साहेबाला. 2014ला आम्ही प्रचार केला मुंडे साहेबाचा, चला एवढा मोठा माणूस जिल्ह्यातला पाडू नये, चांगलं नसतंय, जिल्ह्याची पोझिशन आहे बाबा. आम्ही जातीवादी असतो, आम्ही प्रचार केला असताना 2014ला ही कुठं होते? धनंजय मुंडे, ही सगळी टीम गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विरोधात होते ना. कुणी मुंडे साहेबाला उद्ध्वस्त